नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे, तर टोळीतील इतर 2 आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत 26 नोव्हेंबर रोजी अक्षत शेलारे नावाच्या व्यक्तीची ॲक्टिवा चोरीला गेली होती। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस पथकानं गस्ती दरम्यान महाराजबाग जवळ एका संशयास्पद अल्पवयीन मुलाला नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसह पकडलं। चौकशी दरम्यान त्यांना सांगितलं की ही गाडी आपल्याला कुणाल बनेनं दिली। त्यानंतर पोलिसांनी कुणाल बनेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली, तेव्हा त्यानं नागपूरच्या अजनी, लकडगंज, सावनेर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण 25 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 5 वाहनं जप्त करण्यात आली असून चोरीच्या इतर वाहनांचा शोध सुरू आहे। एक यातील विधी संघर्षग्रस्त बालक आहे, कुणाल बने हा आरोपी आहे आणि याच्याकडून जवळपास 5 गुन्हे, नागपूर शहरामधील 3 गुन्हे आणि सावनेर येथील 2 गुन्हे, असे 5 गुन्हे उघडकीस आले। तसेच कुणाल बने हा विधी संघर्षग्रस्त बालक आणि इतर 2 साथीदार त्यांनी कालच एक सावनेर येथे घरपुडी पण केलेली आहे, त्याबाबत कबुली दिलेली आहे, परंतु त्याचा मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे। यामध्ये एकूण 5 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत आणि एकूण मुद्देमाल 2,30,000 रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे।